पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी भारतीय इतिहासातील अजरामर शूरवीर महापुरुष पेशवा बाजीराव यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा आपल्याला दिसते. बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी अर्थात मस्तानीबाई पेशवे यांना बाजीराव पेशवे यांनी जे लोणी, पाबळ आणि केंदूर ही गावं बक्षीस दिली होती, त्यापैकी पाबळ या मस्तानीबाईंच्या स्वतःच्या हक्काच्या गावात आज आपण आलो आहोत. पाबळ या गावाला मस्तानी आणि बाजीराव या दोघांच्या प्रेमाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे. या पाबळ गावात मस्तानीबाई जवळजवळ 6 वर्षे राहायला होत्या असं येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात. पाबळ गावची जी मुख्य वेस आहे अर्थात पाबळगावचं मुख्य प्रवेशद्वार, या प्रवेशद्वाराच्या वेशीच्या जवळ मस्तानीबाई यांनी बाजीराव वारल्याची बातमी कळताच हिरा गिळून जीव सोडला. या कमानीपासून एक 100 ते 150 मीटरच्या अंतरावर मस्तानीबाईंचा पूर्वीचा 2 मजली घर वजा एक वाडा होता. त्या ठिकाणी काही दिवस जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा सुरू होती. मात्र कालांतराने ही सर्व इमारत कोसळली आणि त्या ठिकाणी आता मोकळ्या जागेचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. ही जवळजवळ 36 गुंठे जागा आहे. या ठिकाणी मस्तानीबाईंचा वाडा होता आणि ही जी आपण कमान पाहतोय पाबळगावची मेन वेस, या वेशीत त्यांना ज्यावेळी समजलं की बाजीराव यांचं देहावसन झालं, त्यावेळी हिरा गिळून मस्तानीबाईंनी जीव सोडला. ती ही जागा मस्तानीबाईंनी जीव सोडलाय हे ज्यावेळी बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा पेशवे यांना समजले, त्यावेळी काही मराठी सरदार आणि चिमाजी आप्पा पेशवे यांनी या कमानीपासून जवळच असणाऱ्या एका ठिकाणी मस्तानींचं अंत्यविधी केला आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधली. या जागेत मस्तानी हयात असताना बाजीरावांनी तिला तिच्या आईच्या मुस्लिम धर्माप्रमाणे प्रार्थना करता यावी, नमाज अदा करण्यात यावेत, याकरिता या ठिकाणी एक जागा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठीचा एक छोटासा वाडा या ठिकाणी बांधण्यात आला होता आणि मस्तानीबाई या ठिकाणी दररोज प्रार्थना करायच्या. अर्थात मस्तानीबाईंचे जिवंत असताना हे प्रार्थनागृह होतं आणि ज्यावेळी मस्तानीबाई गेल्या त्यावेळी चिमाजी आप्पा पेशवे आणि इतर मराठी सरदारांनी प्रार्थनागृहाच्या जवळ दगडी चिरेबंदीमध्ये या वाड्यात त्यांची समाधी बांधली. येथे जाईजुईची फुलं आहेत, जाईजुईची झाडं आहेत. या जाईजुईच्या फुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग येतात आणि ही जाईजुईची झाडं उत्तर प्रदेशमधनं मस्तानीच्या बुंदेलखंड या भागातून मागवलेली आहेत आणि ती या ठिकाणी लावलेली आहेत. मस्तानीबाईंच्या बाबतीत असं सांगितलं जातं की पुण्यामध्ये जेव्हा मस्तानीबाईंना बाजीराव पेशव्यांच्या मुलाने अटक करून ठेवली होती, त्यावेळी मस्तानीला मुक्त करावे आणि बाजीरावांकडे भेटण्यासाठी पाठवावे असं सांगण्यात आलं. मात्र बाजीरावाच्या मुलाने पुण्यातून कारभार करत असताना मस्तानीला तिकडे पाठवलं नाही. परिणाम जेव्हा 27 एप्रिलला बाजीरावांनी जीव सोडला हे मस्तानीला समजलं, त्यावेळी मस्तानीबाई यांनी या पाबळमध्ये स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बाजीराव मस्तानी हा सिनेमा पाहिला असेल, त्याच्यामध्ये बाजीराव मस्तानीच्या प्रेमाबरोबरच शूरवीर बाजीराव पेशवे यांचं शौर्य दाखवण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये
शूरवीर बाजीराव पेशवे यांचं शौर्य, त्यांचं प्रेम आणि बाजीराव मस्तानी यांची प्रार्थनेची जागा आणि ज्या ठिकाणी 6 वर्ष मस्तानीबाई राहिल्या आणि बाजीराव पेशवे यांनी सुद्धा या ठिकाणी राज्यकारभार केला, अशा प्रकारचं हे पाबळगाव. आणि या पाबळगावातील ही मस्तानी यांच्या नावाची सुंदर अशी वास्तू या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना दाखवत आहोत. आपण पाहू शकता. किती भाग पाहिजे? 700. ते काय आहे? तुमची पेन आहे का? हं? पेन आहे का? नाही का? नंबर लिहायचा काय? पेनवाली माणसं. बोलता का?